डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अक्कलकोट तालुक्यातील बबलात येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत आज 11 ऑगस्ट सकाळी 11:30च्या सुमारास शाळेच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला। स्लॅबचा भाग विद्यार्थी व शिक्षकांच्या अंगावर पडल्याने 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाले। सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली। घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली। जखमी विद्यार्थी व शिक्षकांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मैंदर्गी तसेच दुधनी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले। वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि वाहन चालकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचार व धीर दिला। जखमी 7 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी अक्कलकोट येथे पाठवण्यात आलं। 13 विद्यार्थी, 2 शिक्षक जखमी। या दुर्घटनेत शिक्षक रमेश शिवमूर्ती आणि भीमन्ना गवळी जखमी झाले। जखमी विद्यार्थ्यांमध्ये अथर्व मड्डी, श्रीमंत मणुरे, प्रज्वल नहावी, लक्ष्मीपुत्र खानापुरे, शरण बसप्पा खानापुरे, प्रशांत चांभार, दर्शन चव्हाण, प्रज्वल बोळदे, अनुष्का मड्डी, सिद्धार्थ पुजारी, विशाल अचगोंड, मानसी खानापुरे आणि सिद्धार्थ कलशेट्टी यांचा समावेश आहे। घटनेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कशासाठी? जिल्हा परिषद शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे की नाही याची वेळोवेळी तपासणी केली जाते का? धोकादायक इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यासाठी प्रशासन आणखी किती दुर्घटनांची वाट पाहणार, असा संतप्त सवाल पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे। बबलात येथील घटनेनंतर शाळेच्या संपूर्ण इमारतीचं तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावं, धोकादायक भाग विद्यार्थ्यांसाठी बंद करावा आणि सुरक्षित पर्यायी वर्गखोल्यांची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे। घटनास्थळी अधिकारी, पदाधिकारी व आरोग्य पथकाची धाव। घटनेची माहिती मिळताच उपसभापती सागर कल्याण शेट्टी, दुधणीचे नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे, बीडीओ शंकर कवितके, डॉक्टर मंजुनाथ पाटील, षण्मुख विभूते, इस्माईल मुजावर, चिदानंद गुरव, जय नाटकर, सूर्यकांत गोविनाड, रेणुका पवार, वाहनचालक विलास पोतदार, सिद्धू नंदर्गी, महानंद घंटे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली। उपस्थितांनी जखमी विद्यार्थ्यांना प्रथम उपचार व आवश्यक मदत केली। मोठी दुर्घटना टळली, मात्र 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाले आहेत। आता तरी प्रशासन जागे होऊन शाळेच्या इमारतीची सुरक्षितता सुनिश्चित करणार का, हा सवाल पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।